उपस्थित असलेल्या समस्त देवी देवतांना सर्वप्रथम वंदन करतो. भगवान श्रीकृष्णाला सर्वप्रथम वंदन करतो. मंचावर उपस्थित माझे गुरुदेव माताजी सुश्री भूमा भारतीजी, बाल परिव्राजिका व हरिभक्त परायण श्री प्रकाश महाराज वाघ यांना या मंचावरून, या व्यासपीठावरून या योग्यतेचं मला बनवलं की या गादीवर मी बसावं, म्हणून त्यांना वंदन करतो. इथे उपस्थित माझी माऊली, तिला वंदन करतो. या सर्व गावातील समस्त मान्यवरांना वंदन करतो व भागवत कथेच्या निमित्ताने इथे जमा झालेल्या समस्त देवी देवतांना आपण सर्व दोन्ही हात जोडून वंदन करूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. मित्रांनो, ज्या ठिकाणी भागवताची कथा होत आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं वाङ्मयीन रूप अवतरित होत आहे, भगवंतांनी वचन दिलंय, साक्षात ईश्वराचं वचन आहे की ज्या ज्या ठिकाणी भगवंताची कथा होईल त्या त्या ठिकाणच्या कणाकणामध्ये मी स्वतः येऊन उभा राहून ती कथा स्वतः ऐकील. आणि म्हणून भागवत ग्रंथाला आपण, या भगवंताच्या वचनाला प्रमाण मानून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला उपस्थित असणारी हे पशुपक्षी, आपल्या आजूबाजूला असणारे हे दगड धोंडे, आपल्या आजूबाजूला असणारे हा समस्त परिसर हा भगवंताच्या उपस्थितीतून गजबजून गेलेला आहे. आणि लक्ष द्या, आपल्याला साक्षात ईश्वर आता बघतो आहे. त्यामुळे आता येणारे 7 दिवस आपल्याला ईश्वराच्या समोर कसं बसलो तसं बसायचंय. इकडे काहीतरी कशाची तरी खेस उठली आहे, थोडस लक्ष द्यायला आयोजक. याचं नाही, तिकडे पण चाललं, कारण की साक्षात भगवंत इथे बसलेला आहे आणि भगवंत आपल्याला बघतोय. माऊल्यांनो, माय बापांनो, आपल्या घरी जर आपल्यापेक्षा मोठा मनुष्य येऊन उभा राहिला तर आपण त्याच्या समक्ष ज्या पद्धतीनं बसतो, ज्या नम्रतेनं वागतो, तीच पद्धत आणि ती नम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण की येणारे 7 दिवस साक्षात भगवंत आपल्याला बघणार आहे. भगवंताने विचार केला मी पृथ्वीवर कसं जावं, आणि म्हणून भगवंताने या वाङ्मयीन स्वरूपात आपलं स्वरूप प्रगट केलं आणि पृथ्वीवर भगवंत आपल्यासाठी आले. आणि म्हणून भगवंत म्हणजे काय, भागवत म्हणजे काय, तर भागवत म्हणजे भगवंताचं रूप. आणि म्हणून भगवंत भागवत ग्रंथ, भागवत धर्म हा म्हणतो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय. भागवत ग्रंथाला समजताना आपल्या समस्त नागरिकांनी पहिल्यांदा समजून घ्यायचंय, इथे उपस्थित सगळ्या जीवात्म्यांनी हे समजून घ्यायचंय, हा भगवत ग्रंथ म्हणजे कुणाचा ग्रंथ. याची सुरुवात बघा, याची सुरुवात एका शब्दापासून होते आणि तो शब्द जो आहे तो आहे सच्चित आनंद. सत्य, पहिला शब्द काय आहे, सत्य. जगातला भागवत ग्रंथ, जगातला कुठलाही सत्य ग्रंथ, जगातलं कुठलंही अंतिम सत्य हे सत्याला वंदन करतं. आणि म्हणून या भागवत ग्रंथाच्या सुरुवातीला सच्चिदानंद रूपाय. भगवंताचं रूप कसं आहे, सच्चित आनंद, सत्य चित्त आनंद. हे सत्य काय आहे, हे सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी भागवत ग्रंथाचा पसार आहे. या एका शब्दासाठी भगवंताची ही लीला आहे.
हे सच्चित आनंदाचं स्वरूप आपल्या हृदयात प्रगट व्हावं म्हणून भगवंताचं हे वाङ्मयीन स्वरूप आहे. आणि म्हणून येणारे 7 दिवस आपल्याला या सच्चित आनंद रूपाचं स्मरण करायचं आहे, सत्याचं स्मरण करायचं आहे. काय आहे सत्य? सत्य काय आहे? तर सत्य म्हणजे हे सत्य नाही की तू माझी आई आहे पण तू माझ्या वडिलाची बायको आहे ना. हे माझे वडील आहे पण हे माझ्या आईचे पती आहे. हा माझा मुलगा आहे पण तो कोणाचा तरी भाऊ आहे. मग मुलगा, आई, पती, पत्नी हे सत्य नाहीये. हे सत्य आहे का? नाही आहे. हे बदलणार आहे. हे परिस्थिती सापेक्ष बदलणार आहे. ही भिंत जशी इकडनं दिसते ही भिंत तशीच तिकडून आहे का? ही भिंत आपल्याला दिसते जशी इथून दिसते तशीच भिंत तिकडून आहे का? नाही. तिचं स्वरूप तिकडून वेगळं असेल. तिला एखादं कपाट असेल, एखादं दार असेल, त्या भिंतीवर एखादं चित्र असेल. इकडनं असणारा रंग वेगळा आहे, तिकडनं असणारा रंग वेगळा असेल, आहे ना. पण भगवंत असा नाही. भगवंत सत्य आहे आणि म्हणून डोळ्याने दिसते ते सत्य असं जर आपण समजत असाल तर आपण सच्चिदानंद रूपाला समजू शकत नाही. आणि म्हणून लोक प्रश्न करतात, तुम्ही भगवंत पाहिला का? तुम्ही भगवंत पाहिला का? तुम्ही देव 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 म्हणता, तुम्ही भगवंत कोणी पाहिला का? देव तुम्ही पाहिला का? तर याचं उत्तर अनेक जण म्हणते, नाही बाबा मी बघितला नाही. मग तो इथूनच म्हणतो जो दिसतच नाही, मग तो देव कसला? जो दिसतच नाही तो देव कसला? मग काय दिसतं? तर झाडं दिसतात, पानं दिसतात. हो दिसतात. आम्ही तिथपर्यंतच पाहू शकतो जिथपर्यंत माझी दृष्टी आहे. लहान बाळ जन्माला येते तेव्हा त्याला सगळं दिसत नाही. हळूहळू माऊली त्याला डोळे यायला लागतात. हळूहळू त्याचे डोळे वाढायला लागतात. आधी 2 इंचावरच त्याला दिसते, 2 हितावरच दिसते. मग हळूहळू 2 फुटावरच दिसते. 2 फुटावरच बघता बघता तो छोटस बाळ 10 फुटावरच, 20 फुटावरच, आणि मग नजर जाईल तिथपर्यंत जो बघायला शिकतो. पण माऊल्यांनो, या जीवात्मांनो, आपली दृष्टी एवढी विशाल करायची आहे की आपल्याला आता नजरेच्या पलीकडचं बघायचं आहे आणि ते आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि म्हणून हा भगवंताचा परिपाक आहे, म्हणून हा भागवताचा सार आहे आणि म्हणून हे भागवत ग्रंथ आहे. हा अंधार आहे. इथून बघा तुम्ही, तुम्हाला अंधार दिसेल. आणि कोणालाही मी विचारलं की बाबा इथे काय आहे, तर म्हणतील इकडे लोक बसले. त्याच्या पलीकडे काय आहे? तिथे 2 खुर्च्या आहे. त्याच्या पलीकडे काय आहे? तो म्हणेल अंधार आहे. तो म्हणेल अंधार आहे. मग त्याच्या पलीकडे काय आहे? तो म्हणे काहीच नाहीये. अंधाराच्या पलीकडे काय आहे? तो म्हणेल काहीच नाहीये. पण खरं सांगा मला, अंधाराच्या पलीकडे काहीच नाही का? अंधाराच्या पलीकडे झाड आहे, अंधाराच्या पलीकडे वेल आहे, अंधाराच्या पलीकडे शेत आहे. हे सत्य आहे. हे सत्य आहे ना. अंधाराच्या पलीकडे शेत आहे ते आम्हाला माहित आहे म्हणून आम्हाला दिसतंय. पण ज्याला माहितच नाही, ज्यांनी कधी इथे येऊन पाहिलंच नाही, तो म्हणेल इथे अंधार आहे आणि इथे विश्व संपलं. आणि तशी माणसाची आताच्या परिस्थितीत स्थिती झाली आहे. माणूस अंधाराच्या पलीकडचं बघू शकत नाही आणि म्हणून तो सतत म्हणतो की इकडे अंधारच आहे, भगवंत आहे नाही. अरे मूर्खा, भगवंत आहे, ईश्वर आहे, त्याची ताकद आहे, पण ती बघण्याची ताकद तुझ्या नजरेमध्ये नाही आहे आणि म्हणून तुला भगवंत दिसत नाही. भगवंत तिथेच आहे, तू बघू शकला पाहिजे. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, 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 सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. आगा ताविला जगता
दाविला जगताकार सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला तुका मने काका झालासी चतुर तुकाने कागा झालासी चतुर होतासी सूर निर्विकार होता तिनी सूर निर्विकार सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला